बघा आपण आंब्यामध्ये आलेलो आहे, बघू शकता. हे आपले आंब्याचे लोकल दुकानं इकडचे जेवढे दिसत आहेत ते सर्व. जर तुम्हाला आंबाघाटातील सड्यातला माझा पावसाळ्यातला व्हिडिओ बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तर तुम्ही तो व्हिडिओ चेक करू शकता. आणि पावसाळ्यामध्ये आंबाघाटाचा सडा कसा दिसतो हे तुम्ही पाहू शकता. तर ऑलमोस्ट दुपारचे वाजलेले आहेत 3:30, त्याच्यामुळे थोडी हलकीशी आपल्याला गरमी जाणवते. 1-1.5 किती किलोमीटर असेल इथून? 1.5 ते 2 किलोमीटर असेल. 1.5 किलोमीटर. 1.5 पण नाही, नाही 1.5 असणार. एवढा जवळ थोडी नाही. तर आपल्याला फिरून वरती पण जायचं आहे किती ना. तिथून वरती गेलेलं ना आपण देवाच्या इथे आठवलं. गेलेलो बघ ना आपण, आठवलं का असता आपली बाईक स्लिप झालेली नाही ते इकडे. हा इकडे वरच्या साईड इकडे इथून ती पावसातून सगळं जेवढं तुम्हाला इकडे दिसतं तेवढं सगळं हिरवंगार असतं. आणि आता ऑलमोस्ट फेब्रुवारीचा महिना आहे, तर त्याच्यामुळे सगळं गवत जे आहे ते सगळं सगळं त्याच्यामुळे आपल्याला लाल मातीचा कलर इथून दिसतो.
समोरच आपल्या मेन एंट्री पॉईंट आलेला आहे साड्याचा. लास्ट टाइम आपण बाईक इथे उभी केलेली, त्या टायमाला आम्ही विचार करतो बाईक आतमध्ये घेऊन जायची. अशा प्रकारे आपण एंट्री घेतलेली आहे किंवा सडा पॉईंट ऑफ अंबाघाट. पावसातून जे व्ह्यू दिसतं या जागेचं खूपच सुंदर असतं. बघू शकतो हे जेवढा पण हे गवत जे दिसतंय करपलेलं सगळं हिरवं झालेलं असतं. गाडी स्लिप झालेली आहे इथे बघा. आपण ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत. इथून पुढचा जो प्रवास आहे तो आपल्याला चालून करायचा आहे. इथे आपण बाईक लावलेली आहे. ऑलमोस्ट आपला एक छोटासा इथूनच गेलेलो ना आकाश आपण. इथूनच गेलेलो जेव्हा जो पावसाळ्याचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ जेव्हा आपण शूट केलेला आहे तेव्हा आपण इथूनच असं चालत गेलेलो. इथून मग असं तिकडे कोणच नाही आहे. येतात की लोक या सीझन मध्ये? आता कोण येते? आता नाही आहेत ना. जीव द्यायला येतात. आम्ही घरी बसून टाइमपास होत नव्हता म्हणून इकडे आलो. नाहीतर इकडे येण्यासारखं असं खास काही म्हणजे एकदम असं मस्त व्ह्यू म्हणजे पावसाळ्यातून ठीक आहे समजू शकतो आपण की सगळं हिरवं असतं धुकं असतं इथे मस्त. त्याच्यामुळे एक चांगला स्पॉट आपल्याला बघायला भेटतो. पण आत्ता विंटर्समध्ये समर्समध्ये तर असं काही खास नाही आहे. मग हे काय बघू शकता, हे बघा सगळं तिकडे पेटवलेलं आहे गावात. सगळं काळं झालेलं आहे. व्हिडिओ काय हो ना काढून टाक तिकडे आपला सडा पॉईंट. गाडी आणायची कुठे? गाठा खाली करायची. आपण पण गाडी घेऊन आगामध्ये येऊ शकतो. फक्त थोडंसं पुढचं फक्त जागा पाहिजे होती ना. गाडी नाहीच पाहिजे. हे बघा तुम्ही बघू शकता इकडे दोघांच्या ऐवजी कोणीच नाहीये. अजून कोण? ऊन पण एवढा आहे ना इकडे. ऊन पण खूप आहे आणि आम्ही ॲक्च्युली आलो इकडे चुकीच्या टायमावरती आलो आहे. इकडे यायला पाहिजे होतं सनसेटच्या टायमाला ना. हां सनसेटचा व्ह्यू इकडून खूप जबरदस्त दिसू शकतो तुम्हाला. कारण घाटावरतूनच एवढा मस्त दिसतो तर इकडून तर जास्तच चांगला दिसेल.
तुम्ही सनसेटच्या टायमाला इकडे येऊ शकता 6च्या आसपास. नेटवर्क आहे नाही ते. हां नेटवर्क आहे, फुल आहे. लास्ट टाइम व्हिडिओ कॉल केलेला पण ना मम्मीला. हे बघा आपण पोचलोय सड्यावर. वाव. हा बघा इथून हा आहे आपला आंबा घाट. हा जो आपला रस्ता दिसतोय समोरचा टोक त्या रस्त्याची, तो जेव्हा आपण आंब्यातून निघतो आंबा घाटात यायला तो वाला आहे. आणि इकडून साखरपा साईडला. थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला. ऊन खूप आहे, बाकी व्ह्यू तर मस्त आहे पण उन्हामुळे थोडी प्रॉब्लेम होते. का इकडे पण आंबा घाटाच्या इथे पण रस्त्याचं काम चालू आहे. हे पेटवतं ना कोणतरी आकाश, चांगलंच असतं ना पेटवलेला का? गवत येतं. कोणीतरी तरी इकडे येऊन मस्तपैकी हे सगळं पेटवून गेलेलं आहे. पेटवण्याचं विशेष कारण म्हणजे तेच की पावसाळ्यातून जेव्हा नवीन फ्रेश गवत येईल त्याचं थोडं चांगलं येईल असं बोलतात ऑब्विसली. आपल्याला दिसतं तिथून गाड्या वेड्या सगळ्या जातात ते, पण व्ह्यू दिसतो मस्त प्रॉपर ना इथून असा. आता जेव्हा पावसातून आपण इकडे आलेलो तेव्हा आपल्याला व्ह्यू म्हणजे धुक्याच्यामुळे काही दिसत नव्हतं, पण आता आपल्याला इकडे सगळं मस्त क्लिअर दिसतंय. सनसेटच्या टायमाला आलं पाहिजे होतं ॲक्च्युली. ठीक आहे चालेल. हॅलो आणलं घेऊन. तर आता थोडं आता आपण इथून पुढे जाऊन येऊया. लास्ट टाइम गेलो तिकडे त्या टोकाच्या इकडे ते दिसत आपल्या तिकडून ते दिसतं ते हेच ना, हे वाला दिसतं ते हे बघ हे घाटान दिसतं ना हे. हा ते काल दिसत होतं ना इथून. नाही तिथून इकडून यावाला तोवाला जो रस्ता तिकडून दिसत होता हा हे वाला. इकडचा जो रस्ता आहे हा वाला इथला घाटातला, काल आम्ही इकडे संध्याकाळी आलेलो तर तिथून हे दिसत होतं. हे जे छोटंसं एक स्पॉट बनवलं आहे लोकांना थांबण्यासाठी, हा स्पॉट दिसत होता तिथून. बेंच इंच बनवले त्याच्यावरती, कोणीच नाही. चुकीच्या टायमावरती आलो, सनसेटच्या टायमाला आलो पाहिजे होतं. आपल्याला ना लास्टला हा वाला स्पॉट घेतला पाहिजे होता. आकाश काय चालेल ना, आता आपण घाटावरती जाऊया नंतर सनसेटच्या टायमाला. आपण याच्या सड्याच्या दुसऱ्या साईडला आलं. ही ऑलमोस्ट कोकण साईडची गाव आहेत. उजगे या साईडलाच आहे काय? हे पण इथे गाव दिसतंय हे 100% हे आपल्या कोल्हापूर मार्लेश्वरला इथून पूर्ण असं
इकडे इकडे या साईडलाच आहे, या साईडलाच आहे, म्हणजे पण पुढे आहे, या साईडला आहे मागले. पहिला ओझगे, त्याच्यानंतर पुढे थोडं खडी कळवून, जे की माझ्या मित्राचं गाव आहे. मार्लेश्वर येतो ना जातात. हां, मागलेश्वरला इथूनच, ओझग्यामधूनच. जर आपल्या साईडून जातं तर इथूनच जातात आपल्याकडे, खडी कळवण, ओझगे करून सगळे. ते पाठीमागे ते देवरुख साईडून येतात. साईडून लांब आहे. आता आम्ही विचार करतोय की आता इथून निघूया, थोडंफार दुसरे कुठेतरी फिरून 6 वाजायच्या आसपास येऊया इकडे घाटात, म्हणजे सनसेटचा एक व्ह्यू भेटेल. मग 6च्या नंतर नाही तर 6पर्यंत आपण येऊ इकडे आंबा घाटात. तोपर्यंत काहीतरी मस्त दुसरा स्पॉट शोधूया एक. आता इकडे आलोयस तर विचार करतोय ह्याच्यावरती जाऊन थोडा 5 मिनिट बसूया. पावसातून जेव्हा आलेलं तेव्हा यायचं होतं, ह्याच्यावरती जायचं होतं, पण इकडे ऑलरेडी लोक होते, त्याच्यामुळे आम्ही वरती गेलेलो नव्हतो. नाही तापलेलं. कोण आहे का बघ. कोण आहे? पाय पडणार आलेत ना, ऊनच आहे. बरं तिकडे चांदवडीला जायला पाहिजे, तिकडे एक नंबर आहे. हळू पायऱ्यावरून ये. तर आपण निघूया. इथून उतरताना थोडं नीट उतरलं पाहिजे, नाही तर डायरेक्ट पाय अडकून हे पाय धक्कामध्ये दोही टांग आहे मेरी. इधर ऐसे आते ना, इधर से चल ना, ते पायात कोच बघत आहेत. सध्या आपण निघालो आहोत घरी जायला, आणि आजचा ब्लॉग आपण करूया इथेच बंद. तर आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.